अमित तो हमारा स्टार सिंगर है सारेगामा का, मैडम के तो क्या कहने। तो चलिए फ्रेंड्स, मोस्ट अवेटेड इवेंट ऑफ टुडेज प्रोग्राम, दैट इज प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी, दैट इज अवॉर्ड डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी। मित्रांनो, या पुरस्काराची पार्श्वभूमी तुम्हाला मी आधीच सांगितली सुरुवातीला। पुरस्कार सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की समाजाकरता जो सतत निस्वार्थपणे झटत राहतो, आपल्या परीने काम करत राहतो, पण तो पडद्यामागे राहतो। होतं काय, त्याचं काम, त्याच्या कामाची दखल घेतल्या गेली पाहिजे त्या प्रमाणात घेतल्या जात नाही। आणि मला ती गोष्ट अगदी माहीत होती, म्हणून मी सुद्धा यात सिरियसली घेतलं आणि म्हटलं नाही, अशा पद्धतीने आपण सारेगामाचा अवॉर्ड सुरू करू। जो कार्यकर्ता, जो समाज बांधव आपल्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून आहे, पण तो काही कारणांनी समोर येत नाही किंवा येत नाही, आणि इतर आपल्या समाजाचेच पदाधिकारी म्हणा की वेगवेगळ्या बॉडीचे लोक म्हणा, तर आपसातल्याच लोकांना अवॉर्ड वाटून देतात आणि खरी प्रतिभा ही मागेच राहून जाते। असं व्हायला नको। प्रतिभेचा सन्मान झाला पाहिजे, प्रतिभेला योग्य न्याय मिळाला पाहिजे। या भावनेतून आपण हे सारेगामा कलागौरव कलारत्न अवॉर्ड सुरू केले होते। आणि मित्रांनो, त्यासोबतच आपण सारेगामा जीवन गौरव अवॉर्डसुद्धा सुरू केलेत, जे माझ्या आई आणि बाबा यांच्या स्मरणार्थ आपण देतो आहे। तर मी तुम्हाला आधी अवॉर्डीचे नावं सांगतो। कलारत्न कलागौरव अवॉर्ड्समध्ये पहिले अवॉर्डी आहेत मिस्टर दीपक आसेगावकर। टाळ्या वाजत राहायला पाहिजे प्लीज। अरे थांबा थांबा, मी आता फक्त नाव जाहीर करतोय आणि मग सगळ्यांना मंचावर बोलवतो, ठीक आहे। दुसरे आहे अवॉर्डी आहेत बाबू गंजेवार कंधार, मिस्टर दीपक आसेगावकर पुसद, बाबू गंजेवार कंधार। मिलिंद अंजीकर पुणे, विजय निलावार हिंगोली, आणि मिस्टर अजिंक्य कोत्तावार यवतमाळ। आणि यासोबतच जीवन गौरव पुरस्कारसुद्धा आपण जाहीर केले होते। ते या लोकांना केले होते, श्री विजय व सौ राजश्री पाथरकर आणि श्री विलास पाथरकर खडकी पुणे। श्री मधुकर, टाळ्या वाजत राहायला पाहिजे मित्रांनो तुमच्या श्री मधुकर व सौ शालिनी पद्मावार यवतमाळ, श्रीमती शैलजा पद्मावार, शर्मिष्ठा पद्मावार दिग्रस, श्री विकास व जयमाला डुबे परळी, श्रीमती कमलाताई डुबे धारूर, श्रीमती नीनाक्षी यानपल्लेवार गंगाखेड। आणि तसेच या प्रसंगी आपण विशेष सत्कार करणार आहोत अनिल यानपल्लेवार गंगाखेड, श्री व सौ अरुण डुबे संभाजीनगर, श्री व सौ संजय डुबे परळी वैजनाथ, श्री व सौ सुधाकर ऐंचवार पुणे, श्री व सौ भानुदास वट्टमवार पुणे। तर इतक्या लोकांचे आपण आज इथे सत्कार घेणार आहोत। तत्पूर्वी आजची आपली जी अँकर आहे ममता, ही मुंबईहून आलेली आहे आणि हिला आपण नुकतंच सारेगामाचं मुंबई ब्रँड एम्बेसडर म्हणून अपॉइंट केलेला है। तो सबसे पहले मैं ममता जी को मंच पे बुलाना चाहूँगा। सबसे पहले अपन ममता जी का यहाँ पे फेलिसिटेशन करने वाले हैं, आओ। भी से दो सब बोलना चाहती हूँ। सर ने मुझे ब्रांड एम्बेसडर घोषित किया है और मैं चाहती हूँ कि मैं उसमें खरी उतरूँ। आप लोगों का सपोर्ट ऑलवेज़ मुझे चाहिए और मैं चाहती हूँ कि आप लोग हमेशा ऐसे सब प्रोग्राम में आइए और हमको प्रोत्साहन करिए। धन्यवाद।
हां, तर मित्रांनो आपले पुढचे अवॉर्डी आहे मिस्टर दीपक आसेगावकर पुसद. पुसदचे दीपक भाऊ आसेगावकर. लोक म्हणतात नाम में क्या पडा है, पण मित्रांनो इथे नावातच सगळं काही आहे. आप्पाजी आसेगावकरांचा समाजसेवेचा वारसा ते पुढे चालवत आहेत. कवी आहेत, लेखक आहे आणि समाज म्हणून ओळखणारा व्यक्ती आहे. समाजाचा मेळावा हा प्रकार या कुटुंबाने सार्वजनिक केला, आप्पाजींनी सुरू केला आणि आज कितीतरी समाज बांधवांना मेळावा या प्रकाराचा फायदा होतो आहे. मित्रांनो, स्वतःकरता सगळेच खर्च करतात, पण समाजाचा विचार किती लोक करतात हे महत्त्वाचं आहे. तुम्ही समाज उपयोगी कामे केलेत तर संपूर्ण समाज तुम्हाला ओळखतो. त्याचं उदाहरण म्हणजे दीपक भाऊ आसेगावकर. हा माझा आणि सारेगामाचा सन्मान त्यांनी केला की त्यांनी माझा अवॉर्ड ॲक्सेप्ट केला. दीपक भाऊंचं बरंच साहित्य प्रकाशित झालेलं आहे. सारेगामाच्या नागपूर येथील दिवाळी महोत्सवामध्ये त्यांनी सादर केली कविता खूप वाहवा मिळवून गेली होती. नम्र आणि निगर्वी व्यक्तिमत्व आहेत भाऊ. त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि इतर बरेच अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ते उत्कृष्ट वक्तासुद्धा आहेत. समाजमनाचा त्यांचा दांडगा अभ्यास आणि पकड आहे. समाजभूषण, कृषीभूषण, जीवनगौरव, वसंतराव नाईक सेवा पुरस्कार, मानव सेवा समितीचे माध्यमातून मोक्षधाम विकास, विदर्भातील सुंदर मोक्षधामसुद्धा त्यांनी विकसित केलेला आहे. भाऊ, तुमचे परत एकदा खूप खूप अभिनंदन. तुमचा स्नेह सारेगामाला मिळत राहू द्या. हा कुठे गेला? थँक्यू सर, थँक्यू. रुको ना, रुको. मित्रांनो, आपले दुसरे अवॉर्डी आहेत श्री बाबू गंजेवार. प्रचलित नाव त्यांचं बाबू गंजेवारचं. मी बाबूराव लावलं होतं, ते म्हटले बाबूराव नका लावू, बाबूच लावा. व्यंगचित्रकार, साहित्यिक, वक्ता, पत्रकारिता. हिंदुस्तान टाइम्स दिल्ली यांचं व्यंगचित्र स्पर्धेत पुरस्कार प्राप्त. अक्कलदाड व्यंगचित्र पुस्तक, आचार्य यात्रे फाउंडेशन पुणे पुरस्कार, षण्मुखानंद हॉल मुंबई येथे मार्मिकतर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तेसुद्धा त्यांचा सत्कार झालेला आहे. व्यंगचित्रकार स्पर्धा पुरस्कार, गुल्लेर वृत्तपत्रामधून प्रकाशित झालेले वाचकप्रिय व्यंगलेखन संकलन, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा पुरस्कार. कोपरखळ्या, ते फार चांगले व्यंगचित्रकार आहेत बरं का. प्रकाशित व्यंगचित्रांचा संग्रह, आर्य चाणक्यावर चाणाक्ष ही कादंबरी प्रकाशित. डॉक्टर आंबेडकर प्रतिष्ठान पुरस्कार. रझाकार हे हैदराबाद मुक्तिलेढ्यावर पुस्तक प्रकाशित. आवाज, जत्रा, लोकपत्र, तरुण भारत आणि बऱ्याचशा पेपर्समध्ये त्यांचे व्यंगचित्र प्रकाशित झालेले आहेत. भाजप नांदेड जिल्हा सरचिटणीस व नांदेड जिल्हाध्यक्षपदांचे दायित्व. भाऊ, तुमचं परत खूप खूप अभिनंदन.
येस येस. मित्रांनो, असं आहे, ज्या सत्कार समारंभाची आपण वाट पाहत होतो त्याला जो वेळ द्यायचा तो तुम्हाला द्यायचाच आहे. 2 गाणी कमी झाली ते चालतील माझी, पण हा जो सत्कार आहे हा व्यवस्थित झाला पाहिजे अशी माझी भावना आहे. तुम्हाला सहमत आहे ना तुम्ही? हां. आपले तिसरे अवॉर्डी आहेत मिलिंद अंजीकर. तू कुठे जातो फोटो काढायला सोडून? तुला एक फोटो काढून गायब झाला यार तू. असं नको करू यार तू. अरे सॉरी. ओ सॉरी. हां सॉरी मित्रांनो. मिलिंद रथकंटीवार पुणे. या मिलिंद भाऊ. व्यक्ती एक अभिव्यक्ती अनेक हे एका कलाकाराने साध्य केले. तो कलाकार म्हणजे मिलिंद गोविंद रथकंठीवार. असे म्हणतात की जीवनात किमान एक तरी कला अवगत असावी. मिलिंद रथकंठीवार यांनी लेखन, चित्रकला, गायन, निवेदन, संहिता लेखन, अभिवाचन इत्यादी कला आत्मसात केल्या आहेत. यासाठी अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. सर्व क्षेत्रातील अनन्यसाधारण कार्य करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिचित्र रेखाटून त्यांनी स्वाक्षरी मिळवण्याचा अनोखा छंद त्यांनी जोपासला आहे, हे उल्लेखनीय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलारखिंड या ऐतिहासिक कादंबरीच्या अभिवाचनाचे 50 प्रयोग त्यांनी सादर केले आहेत. राज्य सरकारने देखील त्यांना गुणवंत कामगार म्हणून सन्मानित केलेले आहे. कलेतील एवढे वैविध्य क्वचितच बघायला मिळते. कादंबरीकार म्हणून, अनुवादक म्हणून त्यांच्या लेखनशैलीचे साहित्य वर्तुळात विशेष कौतुक होत आहे. भाऊ तुमचे परत एकदा अभिनंदन. मिलिंद भाऊ तुमचे एकदा अभिनंदन. तू समोर ये रे. आपले पुढचे अवॉर्डी आहेत विजय निलावार. डॉक्टर विजय एकनाथ दादा निलावार हे ज्येष्ठ पत्रकार. हिंगोली या नावातच विजय असल्याचं ते म्हणतात की हा विजय तुमचाच आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने शासनाकडून सन्मानित झालेले आहेत. आर्यवर्ष समाजातील ते पहिले पुरस्कार्थी आहेत. महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे राज्य कार्याध्यक्ष. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगचे आर्यवैश्य समाजातील देशातील पहिले विश्वस्त म्हणून सन्मानित. आकाशवाणी, दूरदर्शन, प्रसार भारती, इंडियन एक्सप्रेस ग्रुप आदी अनेक राज्यस्तरीय वृत्तपत्रांचे सेवानिवृत्त प्रतिनिधी. महाराष्ट्र मानव विकास मिशनचे माजी जिल्हा सदस्य. संत गाडगेबाबा ग्राम नागरी स्वच्छता अभियान तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभागीय मूल्यमापन समितीचे माजी सदस्य. शासनाचे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण पुरस्कार्थी आहेत. सामाजिक, राष्ट्रीय व निसर्ग सेवेत तथा मागील 50 वर्षात आर्यवैश्य समाज सेवेतही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. आता सारेगामाचे पुरस्कार्थी म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान आहे. भाऊ तुमचे परत एकदा अभिनंदन.
मित्रांनो, हे होते कला गौरव आणि कलारत्न अवॉर्ड. एक 5वा अवॉर्ड जो आपला आहे कोत्तावार, याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात येत आहे. मी टाकलं होतं ग्रुपवर आणि त्याची आज अहमदाबादला मीटिंग होती होम मिनिस्टर शहा सरांसोबत, तर त्यामुळे तो उपस्थित राहू शकला नाही. तुम्हाला लोकांना असं वाटलं असेल की अवॉर्ड्स बऱ्याच लोकांना जाहीर झाले होते, मग आता इथं वितरण कमी लोकांना का होतं आहे. तर अडचण अशी आहे की काही लोकांचं पायाचं ऑपरेशन झालं आहे, कोणाला प्रवास सहन होत नाही. मग ते म्हणले आमचा प्रतिनिधी पाठवतो, नातेवाईक पाठवतो. मॅडम म्हटल्या तसं योग्य वाटत नाही, अवॉर्ड आपण त्यांना देतो आणि त्यांच्या वतीने नातेवाईक स्वीकार करतो आहे. तर जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्या प्रोग्राममध्ये त्यांना आपण तो अवॉर्ड देऊ. पण अवॉर्ड घेण्याकरता व्यक्तिशः त्यांनी राहावं अशी मॅडमची इच्छा होती आणि मग त्याला अनुसरून आपण आजचे अवॉर्ड्स हे वितरित केले. मित्रांनो, जीवनगौरव पुरस्कार जो आहे यामधले बरेचसे पुरस्कार्थी जे आहे ते 80 आणि 85च्या वयोगटात आहे. जसे माझे सासू सासरे आहेत, तर त्यांचं इथं येणं आणि इतका वेळ बसणं हे शक्य नव्हतं. पण आता आमची भावना आहे की तुमचा यथोचित सन्मान व्हावा म्हणून हे जीवन गौरव सत्कार या लोकांना प्रदान झाले असं मी ते जाहीर करतो. आणि त्यांना मग मी घरी जाऊन तो विधिवत जो सत्कार जो आहे त्यांचा घरी जाऊन मी त्यांना देईल. कारण सगळे आता 80-85ची रेंज तुम्ही समजू शकता तब्येतीची काय परिस्थिती असेल. लक्षात. तर मित्रांनो, आता आपले पुढचे अवॉर्डी आहेत श्री व सौ भानुदास वट्टमवार पुणे. आता भानुदास वट्टमवारजींबद्दल काय वेगळं सांगायची गरज नाही. भानुदास वट्टमवार इज इक्वल टू महासभा, हे सगळ्यांना माहीत आहे. महासभेमध्ये त्यांचं काम, त्यांनी समाजाकरता केलेलं काम, त्यांचं कार्य सर खूप मोठं आहे आणि समाजातील सगळ्या लोकांना माहीतसुद्धा आहे. पुण्यातसुद्धा ते सर्वश्रुत आहेच, पण विदर्भातसुद्धा भाऊ तुमचं काम सर्वांना माहीत आहे. नांदेडला माझे सोयरे असतात ॲडव्होकेट मनाटकर, त्यामुळे मी नांदेडला पण नेहमी येतो. तर आणि अनिल शेठ मनाटकर तुमच्या महासभेमध्ये आहेत. तर त्याच अंगाने भाऊचं कर्तृत्व काम हे खूप प्रशंसनीय आहे. लक्षणीय काम त्यांनी समाजाकरता, इतर समाजाकरताही केलं आहे आणि म्हणून सारेगामा त्यांना विशेष गौरव अवॉर्ड देऊन आज सन्मानित करतो आहे. भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन. आपले पुढचे अवॉर्डी आहेत श्री सुधाकरजी ऐंचवार, श्री व सौ सुधाकरजी ऐंचवार. या सर. सुधाकरजी ऐंचवार यांना मी गेल्या 45 वर्षापासून ओळखतो मित्रांनो. अलग लक्षात. एक सहृदय व्यक्ती, मवाळ हृदयाचा व्यक्ती, समोरच्याची अडचण ओळखून घेणारा आणि त्याला शक्य ती मदत करणारा बँक ऑफिसर मी त्यांच्यात पाहिला आहे. कारण ते यवतमाळला बँक ऑफ बडोदाचे ब्रँच मॅनेजर होते आणि माझ्या कारखान्यात अकाउंट त्यांच्याच बँकेत होतं. पण मी काही अडचण घेऊन गेलो की ते बँकेचा नियम ब्रेक करायचे नाही, माझं पण काम व्यवस्थित करून द्यायचे. म्हणजे असा एकंदरीत त्यांचा तो दृष्टिकोन असायचा आणि त्यांचा तो दृष्टिकोन समाजाच्या प्रत्येक बाबतीत आहे. पुण्यातल्या समाजात ते किती भरीव कामगिरी त्यांनी केलेली आणि करत आहेत याचीसुद्धा तुम्हाला कल्पना आहेत.
आर्यवैश्य संस्था पुणेचे ते फाउंडर ट्रस्टी आहेत. नंतर आर्यवैश्य यूथ क्लब पुणेचे सुद्धा ते फाउंडर ट्रस्टी आहेत. मित्रांनो, त्यांनी बऱ्याच ऑर्गनायझेशन्सला मदत केलेली आहे, समाजातील केलेली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 200 विवाह त्यांनी जुळवलेले आहेत. ही फार मोठी उपलब्धी आहे मित्रांनो. आणि सारेगामांच्या रडारवरून ते जाऊ शकत नव्हते, म्हणून ते सारेगामाच्या रडारवर आले. आणि सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही तुमचं प्रेम सारेगामाला असंच मिळू देत राहू द्या. मित्रांनो, आता आपण गाण्याच्या कार्यक्रमाला पुढे घेऊन जाऊ. आणि प्रोग्रामच्या उत्तरार्धात आपले जे बरं, आता बोलून घेता. बरं ठीक आहे, या. फक्त वेळेचं बंधन पाहून थोडंसं आटोपत घ्या. या. समाज दैवत वासवी माता कन्यका परमेश्वरी समाजभूषण वेदांत केसरी रंगनाथ महाराज गुरुजी यांच्या चरणी मी प्रथम पुष्पांजली वाहतो. मित्रो, मी 40 वर्ष समाजामध्ये काम करतोय. असे भरपूर अवॉर्ड मिळाले, परंतु या अवॉर्डला फार महत्त्व आहे. डॉक्टर संजय उत्तरवार आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ कलाक्षेत्रामध्ये समाजामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणजे आगामी काळामध्ये भविष्य काळामध्ये कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. कार्यक्रम कसाही असो, परंतु कलाक्षेत्राच्या या व्यासपीठावरून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला आवर्जून या सगळ्यांनी सांगायचं आहे, पुणे शहरामध्ये मी 9 वर्षे सेक्रेटरी आणि 18 वर्षे अध्यक्ष असताना जे नगरेश्वर मंदिरातर्फे आज कार्यक्रम होत आहेत, त्या प्रत्येक कार्यक्रमाची उभारणी करताना सामान्यातला सामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही भावना माझ्या मनात होती. आज डॉक्टर संजय उत्तरवारजी, मला कौतुक आहे तुमचं की इतके तुम्ही चांगले कार्यक्रम घेता, परंतु ते जमिनीवर आहेत. अहंकाराचा वारा त्यांना लागलेला नाही. आणि ज्या कार्यकर्त्याला अहंकाराचा वारा लागत नाही तो कार्यकर्ता कायमस्वरूपी समाजाच्या पाठीशी उभा राहतो, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. मी तुम्हाला सर्वांना वचन देतो, सारेगामा आणि मी कितीही वर गेलो तरी माझे पाय जमिनीवर राहतील आणि समाजातील तळागाळातल्या सदस्याकरता मी काम करत राहील. पुनश्च एकदा या ठिकाणी आम्हाला बोलवलात, आमच्या कार्याचं कौतुक केलात. पुनश्च एकदा तुमच्या या कार्याला मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. तुमच्या सारेगामा हा कार्यक्रम, कल्चरल कार्यक्रम तुमचा कायम वाढत राहो आणि समाजातल्या नवीन कार्यकर्त्याला तुम्ही उत्साह द्यावं. विशेष म्हणजे यांची माझी ओळख नाही आहे, फक्त फोनवरती ओळख आहे. नंतर काय असतं की द्यायचं पुरस्कार म्हटल्यानंतर ओळख लागते, पण ओळख नाही. पण यांनी कुणाचंही काही न मागवता त्यांनी नाव घेतायत हे हा बरोबर आहे. भाऊजी म्हणतात ना, सारेगामामध्ये रेफरन्सेस, ओळख, फेवरिझम अजिबात नाही. क्वालिटी, कॅलिबर ओनली बस.
आणि त्याच फंडावर सारेगामा काम करतो सर. चला, थँक्यू सर, थँक्यू. या या काका, ऐंशीवर काका या. सर्वांना आता सगळं सर्वांचं मनोगत ऐकूनच घेऊ आपण, पण तुम्ही सगळ्यांनी थांबायचं आहे हां, बाकी गाणे आहेत. हां, हो येस. चला, कन्यका मातेला स्मरण करून, रंगनाथ महाराज परभणीकर यांना स्मरण करून मी मनोगत व्यक्त करतो. या ठिकाणी जे सारेगमा ग्रुपनी त्यांचे डायरेक्टर जे आहे संजय उत्तरवार, आणि त्यांनी त्याच्यातर्फे कलारत्न आणि कला पुरस्कार देतात, ते कौतुकास्पद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालिनी वहिनी आणि शंकरराव भाऊ माझे मित्र होते, आता नाही आहेत ते, त्यांच्या स्मरणार्थ ते जीवन गौरव जे पुरस्कार घेतात, असा पुत्र प्रत्येकाला लाभावं यासाठी संजूसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. की खरंच या जमान्यामध्ये असे मुलं असणं खूप भाग्याचं असते. त्यांनी आईवडिलांचं नाव उज्ज्वल केलं आहे. असंच त्यांनी प्रगतीपर त्यांचं हे सारेगामा ग्रुप पुढे चालव, आणि त्या ग्रुपने आम्हाला सगळ्यांना इथं जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. धन्यवाद. या दीपक भाऊ या. सर्व पुणेकर मंडळी आणि जी सत्कार मूर्ती आहे त्यांचे आलेले सर्व नातेवाईक, प्रेमी, या सर्वांचं मी मनापासून सुरुवातीला स्वागत करतो. माननीय डॉक्टर संजयजी उत्तरवार यांनी जो आईवडिलांच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम त्यांना अर्पण केला, आणि आपल्या आर्यवैश्य समाजातील विविध क्षेत्रामधील जे त्यांनी पुरस्काराकरता ज्यांची निवड केली, खरोखर त्यांचं नावाप्रमाणे ते संजय आहेत. तुम्ही त्या काळातील संजय पाहिले असेल, घरी बसून युद्धभूमीवर काय सुरू आहे ते त्यांना दिसत होतं. तसं हे आपले संजय आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूरमध्ये राहून पूर्ण महाराष्ट्रातून कोण समाजाचं चांगलं काम करतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून संजय नावाचं देखील जी एक कमाल आहे ती डॉक्टर संजय उत्तरवार यांनी या ठिकाणी आपल्याला सिद्ध करून दाखवली आहे. भाऊ महाराष्ट्रातलाच नाही, संपूर्ण भारतातला आणि जगातला कोमटी माझ्याशी जोडला गेलेला आहे सारेगामाच्या याकरता माध्यमातून. जोरदार एकदा त्यांचं टाळ्या वाजवून पुन्हा आपण एकदा स्वागत करूया. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र तर आहेच, पण वर्ल्ड वाईड जो कोणी कोमटी असेल ना जगाच्या पाठीवर, तो माझ्याशी जोडला गेला आहे. आणि या निमित्तानं त्यांची जी आवड आहे ही खरोखर कल्पना आहे तुम्हा सर्वांना, की जीवनामध्ये एखादी तरी आवड आपल्याला असणं आवश्यक आहे. आम्ही देखील छंदिष्ठ आहोत, 2 मला छंद आहेत, त्यामुळे महाराष्ट्र लेवलला माझी ओळख आहे, कवितेच्या माध्यमातून देखील माझी ओळख आहे. परंतु संजय भाऊंनी आपला जो छंद जोपासला, त्या माध्यमातून समाज कामामध्ये ज्या लोकांनी खूप छान काम केलं आहे त्यांची निवड, आणि ही जी आमची निवड दिली आहे, कुठल्याही प्रकारचा बायोडाटा मागितला नाही, आम्हाला विचारलं नाही, काही नाही. जेव्हा आमचं नाव आलं तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्यांच्या चोखंदळ दृष्टीबद्दल आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. थँक्यू का, थँक्यू. या विश्व व्यापून टाकणाऱ्या प्रकाशबिंदूंना घेऊन उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या सूर्यनारायणाचा आज आदर्श समोर ठेवून संगीताच्या दुनियेमध्ये आपल्या सर्वांना नेऊन ज्या महामहिम आमच्या आर्यवैश्य समाजाच्या रत्नांनी आज हा कार्यक्रम आखला, ते डॉक्टर संजय उत्तरवार यांचं मी व्यक्तिशः आणि माझ्या विविध संस्थांच्या माध्यमातून स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. मंडळी, पुरस्कार देणं घेणं, प्रस्ताव, अर्ज, लग्गे आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी पुरस्कारामध्ये असतात, पण डॉक्टर संजय उत्तरवार एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी, मी यांचं आजपर्यंत कधी यांना भेटलो नाही, यांची मला माहिती नाही, माझी यांना माहिती नाही, परंतु सूक्ष्म पद्धतीनं त्यांनी निवड करून डिक्लेअर केलं आणि नंतर लोक आम्हाला अभिनंदन करायला लागले. मी म्हटलं अरे आमचं कशाला अभिनंदन करतात, तर ते म्हटले असं आहे. मी म्हटलं असं होऊच शकत नाही. आजकाल खूप संस्था, संघटना पुरस्काराच्या बाबतीमध्ये
पैसे देऊन घेऊन किंवा अन्य मार्गाने काम करतात, पण इथे तसं झालेलं नाही आहे. त्याबद्दल मी खूप मनापासून त्यांचं स्वागत करतो. आणि जब भी आप पुकारोगे हम आएंगे. क्या बात है, क्या बात है. तुमने पुकारा और हम हम चले चले आए. तुम्ही म्हणायचं जान हथेली पेले आए. धन्यवाद. थँक्यू, जय थँक्यू, हिंद, जय महाराष्ट्र. बाबू गंजेवार या. माता कन्यका परमेश्वरी आणि सर्व श्रोते समाज बांधव यांना वंदन. जास्त बोर करणार नाही, फक्त 1 मिनिट बोलणार आहे. ते डॉक्टर संजय उत्तरवार यांच्याविषयी बोलावं वाटलं म्हणून बोलणार आहे. संजय उत्तरवार हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. समाजासाठी ते काही प्रबोधन करत नाहीत, समाजात काही जागृती करत नाहीत, पण समाज सुधारण्याची त्यांची तळमळ बघून मला एकच वाक्यात असं म्हणावं वाटतं की हा वाट चुकलेला डॉक्टर आहे. वाट चुकली याची. कारण आपली चौकट जी आहे, आमच्या विशेषतः आपल्या समाजाची, ही चौकट ठरलेली आहे. या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणी प्रयत्न करत नाही. आणि ही चौकट मोडून काहीतरी एक समाजाचं विशिष्ट स्थान निर्माण व्हावं. समाजात जे काही प्रतिभा आहेत, कारण प्रतिभा ही कोणाची गुत्तेदारी मक्तेदारी नाही. प्रत्येक समाजात प्रतिभा असतात. आवश्यकता असते त्यांना फक्त प्रोत्साहन देण्याची, प्रेरणा देण्याची, पाठीवरून हात फिरवण्याची. आणि फार मोठं काम ते करतात ते. आणि त्यामुळं त्यांचे विशेष आभार मानण्याकरताच मी 2 मिनटं बोललो. धन्यवाद. थँक्यू बाबू, थँक्यू. अवार्डीतनं विनंती आहे, मंचावर या प्लीज, एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. मित्रांनो, तुमचं सहकार्य आत्तापर्यंत मिळालं, असंच पुढचा फक्त अर्धा तास मिळू द्या, ठीक आहे. जास्त मोठा प्रोग्राम नाही आहे. मुख्य प्रोग्राम हा सत्काराचा होता, तो खूप छान पार पडला तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या साक्षीने. अवार्डींना विनंती आहे, पुढच्या मंचावर या प्लीज. ममता मैडम बोलती सर मुझे आपको अवार्ड देना था, दिया ही नहीं. दे देना, जाने के पहले दे देना, ठीक है. अच्छा अच्छा, अभी दे दो, ठीक है. आ जाओ, पहले एक मंच पे ग्रुप फोटो होने दो, इनको नीचे बैठने दो. अच्छा, मैं आपको कौन सा दूं भैया? हां, छान वाटेल. अरे हो, बरं ठीक आहे. तर मैं कुछ गिफ्ट लेकर आई हूँ. हे दीपक भाऊ, आपण नाही ना?